म्हणे भोळी कोणी शिव भोळा चक्रवर्ती कैलासचा देव चक्रवर्ती त्यांच्या दरबारात आहे 2-3 मिनिट 1-10 मिनिटं त्यांच्यासाठी हा बाबा भोळा भोळा याचा अर्थ भोळसर नाही भोळा याचा अर्थ भक्तावर करुणा करण्यामध्ये तत्पर आहे भक्तांचं कल्याण करण्यामध्ये उतावीळ आहे तो भेद पाहत बसत नाही मगाशी प्रमाण झालं आपलं उंच नीच काही तो गरीब श्रीमंत ज्ञानी अज्ञानी उंच नीच असा कसलाही भेद पाहत नाही विद्वान गेला तरी त्यालाही तो कृपाच करतो आणि अज्ञानी गेला तरी त्यालाही तो कृपाच करतो मित्र भक्त गेला तरी कृपा करतो शत्रू गेला तरी कृपा हा एक अध्यात्म रामायणामध्ये असा गोड प्रसंग आला शंकर पार्वतीचा संवाद पार्वती महादेवाला म्हटल्या महादेवा तुम्ही महादेव बडादेव सबदेवोंका बाबा आणि असं स्मशानामध्ये राहणं बरं वाटतं का महादेव म्हणले मग काय म्हणणं अहो आपण एखादं घर बांधलं पाहिजे महादेव म्हणले किती दिवस राहायचे आपल्याला घर बांधायला महादेव आता पार्वतीचे शब्द कसे आहेत बघा पार्वती म्हणल्या महादेवा तुमच्या सारख्या मोठ्या देवानं जर घर नाही बांधलं तर लोक म्हणा की लोक काय म्हणतील सबसे बडा यही रोग क्या कहेंगे लोग आपल्याला सगळ्यात मोठा रोग जर कोणता जडला असेल तर लोक काय म्हणतील महादेव म्हणले बर तुला एवढीच भीती वाटते ना 1 BHK बांधून टाक पार्वती म्हणल्या तुमच्यासारख्या देवानं छोटं घर बांधलं तर तुम्ही म्हणत राहता फक्त लोक काय म्हणतील बर महादेव म्हणले चल बांधू मोठंच बांधू मोठं घर बांधून जा घर बांधल्यावर महादेव म्हणले हे बघ आता खर्च जास्त झालाय आणखी वास्तू शांती म्हणून खर्च वाढवू नको घरच्या घरी पूजा करून घेऊ आणि 4 घरचे माणसं शिव घालू पार्वती म्हणल्या एवढा बांगला बांधून वास्तू शांती छोटी केल्यावर लोक काय बरं महादेव म्हणले आता होऊनच जाऊ दे पार्वती म्हणल्या मग ब्राह्मण कोण ठेवणार आहेत पूजेला आहे ना म्हणलं इथं आपल्या इथं वाचस्पती वगैरे आहे एवढा मोठा बंगला बांधायचा एवढी मोठी वास्तुशांती करायची आणि गावातल्याच ब्राह्मणाकडून करून घ्यायची लोक काय म्हणतील मग कोण बोलवायचं जगात सगळ्यात विद्वान असलेला ब्राह्मण बोलवा त्या काळात दशग्रंथी एकच होता लंकेत होते काय की तुम्ही रावण एक गोड वाक्य सांगू का मला लोक म्हणतात रावण विद्वान होता रावण विद्वान होता हे मान्य आहे पण विद्वान सुद्धा रावण असू शकतो हेही कधीतरी अभ्यास करा रावण विद्वान असतो बरोबर आहे पण विद्वान सुद्धा कधीतरी रावण असू शकतो हेही ध्यानात ठेवा फार विद्वान आहे म्हणून बोलायचं काम नाही कदाचित तोही रावण असू शकतो दशग्रंथी आहे त्याला बोलवा हा पार्वती म्हणले त्याला दक्षिणा काय देणार आहे तुम्ही काय म्हणजे दक्षिणा 1.25 रुपयावर भागवत असतो आपला भक्तच आहे म्हणले पुन्हा पार्वती म्हणल्या एवढ्या मोठ्या विधी करणाऱ्याला दक्षिणा 1.25 रुपये दिला तर पार्वती महादेव म्हणले किती देऊ त्यानं मागल तेवढा द्या त्याला इच्छा वरदान द्या महादेव नाही दिलं तर लोक काय म्हणतील आता हे लोक काय म्हणतील कुठं गेले बघा रावणाला महादेवाला म्हटलं आता जातो महादेव म्हणले बाबा दक्षिणा घेऊन जा द्या तुमच्या इच्छेनुसार भगवान म्हणले पत्नीचं म्हणणं आहे तुझ्या मनावर तुला काय हवंय माग तुला काय हवंय माग म्हणलं त्यानं पार्वतीकडे पाहिलं म्हणलं आमच्या बुवाला तर चांगली बायको आहे ह्याला एवढी चांगली बायको कशाला पाहिजे दक्षिणाच द्यायची तर मग दक्षिणेमध्ये तुमची बायको मला देऊन टाका घ्या आता लोक काय म्हणतील इथं जाऊन पोहोचत दक्षिणेत काय मागितले रावणाने तुमची बायको मला द्या दक्षिणा स्वरूप आता बंगला बांधून राहते कोण ज्या बंगल्यासाठी एवढा अट्टहास आहे तो बंगल्यात राहायचं त्याच माऊलीला दक्षिणेत आणि दिलं महाराज शिवभोळा बरं झालं आमचा अनुभव होता म्हणून आले मागाय हे गोकर्ण महाबळेश्वरचा आख्यान आहे ना आत्मलिंग आणि पार्वती घेऊन रावण चालले